पहलगाममधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। मात्र इतर जे पर्यटक आहेत महाराष्ट्रातले जे जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या अडकून पडलेले आहेत त्यांची संख्या सुद्धा आता समोर येताना दिसतेय। छत्रपती संभाजीनगरमधले 150 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेत, तर अमरावतीमधील 100 जण सध्या काश्मीरमध्ये अडकून पडलेत। नाशिकमधले 50 ते 60 पर्यटकही काश्मीरमध्ये सध्या अडकून पडलेले आहेत, तर जळगावच्या 40 गावमधले 14 पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडलेत। सध्या जी आकडेवारी पर्यटकांची समोर येते, महाराष्ट्रातले हे जे पर्यटक आहेत जे काश्मीरमध्ये अडकून पडलेत त्यापैकी जी आकडेवारी मिळते ती आकडेवारी आपण सध्या पाहूया। बुलढाण्यातले 5, अमरावतीतले 100, पंढरपूरमधले 30, पुण्यातले 264, जळगावातले 14, छत्रपती संभाजीनगरमधले 150, पिंपरी चिंचवडमधले 32, नागपूरमधले 7, तर पनवेलमधले तब्बल 34 पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकून पडले। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले पंढरपूरमधले 47 जण आहेत आणि हे सगळे सध्या श्रीनगरमधल्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे सगळे पर्यटक भयभीत झालेत। या पर्यटकांशी माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधलेला होता। त्यांना धीर दिला, घाबरून न जाण्याचं आवाहन देखील केलं आणि सुखरूपपणे त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याचं त्यावेळेला अभिजित पाटील आणि जयकुमार गोरे यांनी या पर्यटकांना सांगितलं। मंत्री महोदय बोलते काय त्यांचे नमस्कार नमस्कार काय कसे आहे तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।